रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत तुकोबारायांचा आज भक्तीविषयी, भक्ती काय आहे, भक्ती कुठे आहे, देव कुठे आहे हे सांगणारा अभंग आज आपण पाहणार आहोत. रामकृष्ण. कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पांडुरीचा पांडुरंग हृदयी असावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, काशिकेल पंढरीशी आले हरी देवा भेट नाही झाले, काशिकेल पंढरीशी आले तरी देवा भेट नाही झाले, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, विटेवरी उठल उभा रुक्मिणीला नाही जागा, विटेवरी विठ्ठल उभा रुक्मिणीला नाही जागा, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, तुका मन धन्य झालो आज विठ्ठला भेटलो, तुका मन धन्य झालो आज विठ्ठला भेटलो, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. रामकृष्ण. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामधून सहज सुलभ देव कुठे आहे, देव कसा मिळतो, देव कसा पाहायला मिळतो हे या अभंगातून सांगितलं आहे. नाहीतर म्हणे नाही भाव आणि देवा मला पाव म्हटलंय त्याप्रमाणे देव काय बाजारचा भाजीपाला नाहीये, ह्या स्पष्ट या अभंगामध्ये म्हटलेलं आहे तुकोबारांनी. कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. पहिल्याच चरणामध्ये तुकोबारांनी सांगितलंय की मनुष्य देह प्रपंच संसाराच्या मागे, पैशाच्या मागे, नको नको त्या गोष्टींच्या मागे धावतोय. यात दुष्म तद नष्टम, म्हणजे जे दिसणार आहे ते नाचतंय आणि त्याच्याच मागे मनुष्य धावतोय. आणि म्हणून त्या मनुष्याला काही कळत नाही की देव कुठे आहे. ह्या जीवाला त्याच्यामुळं आसरा नाहीये, विसावा नाहीये, शांतता नाहीये, सुख नाहीये, समाधान नाहीये. आणि म्हणून भक्ताची अवस्था अशी झालेली आहे की कुठे कुठे शोधू जीवाला विसावा. मग काय म्हणतायत की पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. पंढरीचा पांडुरंग आपल्या हृदयामध्ये असला पाहिजे. तो कुठल्या कितीही तुम्ही तीर्थाट न करा, उत्ताड न करा, काहीही उपयोग होणार नाही. तो पंढरीचा पांडुरंग हृदयामध्ये जोपर्यंत नाही ना तोपर्यंत या जीवाला विसावा नाही. अंतरीचा अंतरात्मा जो भगवान परमात्मा जो आहे ना त्याला जर का विसावा पाहिजे असेल तर त्या पांडुरंगाला आपण हृदयामध्ये बघितलं पाहिजे. काशी केले पंढरीशी आले तरी देवा भेट नाही झाली. तुकाराम महाराज काय म्हणतात की सर्व तीर्थाटन केली, काशी केली, पंढरीला सुद्धा आलो, पण देवा तुझी काही भेट झाली नाही. मग ही भेट आहे कुठे? आम्ही नको नको त्या गोष्टी देवाला सांगतोय, तुला हे करेन, तुला ते करेन, असा नवस घेतोय, तसा नवस घेतोय, हे झाल्यावर ते करेन, ते झाल्यावर ते करेन. अरे परंतु त्या देवाची ओळख पहिल्यांदा घेतली का हे आम्ही कदापि पाहतो. तुकाराम महाराज स्पष्ट या अभंगामध्ये म्हणतात काशी केले पंढरीशी आले तरी देवा भेट नाही झाली. कशी भेट होणार? कारण त्या देवाची ओळखच घेतली नाही. म्हणून विटेवरी पुढे म्हणतायत विटेवरी विठ्ठल उभा रुक्मिणीला नाही जागा.
कारण तो भगवंत आहे ना, विठ्ठल आहे ना, पांडुरंग आहे ना, तो विटेवर उभा आहे. तो कशासाठी विटेवर उभा आहे? आम्ही म्हणतोय पांडुरंग विटेवर उभा आहे, विठ्ठल विटेवर उभा आहे. हो, पण विटेवर कशासाठी उभा आहे? तो तुमच्या माझ्यासाठीच उभा आहे. तुमची माझी वाट पाहतोय. त्या विठ्ठलाला आर्त लागलेली आहे की अरे माझा भक्त माझ्याकडे येईल, माझा भक्त आज नाही, उद्या नाही, परवा माझ्याकडे येईल, आता येईल. आणि आम्ही त्या भगवंताला शोधायला नको नको त्या ठिकाणी जातो. तो विटेवरच उभा आहे. रुक्मिणीला सुद्धा त्याने सोबत घेतलेलं नाही. तिथे अहंकार नाही, काहीच नाही. म्हणजे परमार्थामध्ये भक्ती करत असताना कुठल्याही प्रकारची मोह माया नाही, कुठल्या मायाजाळामध्ये अडकता कामा नये, कुठलाही अभिमान नसायला पाहिजे, कुठलाही अहंकार असायला नको. म्हणजेच मायेला सुद्धा तिथे जागा दिलेली नाही आणि तो एकटाच भक्ताची वाट पाहतोय. म्हणजे भगवंत भक्ताची वाट पाहतोय आणि भक्त इकडे नको नको तिकडे 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 फिरत बसलाय, दान धर्म करत बसलाय. दान धर्म कुठे करायला पाहिजे हे जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटलंय. शेवटच्या कडव्यामध्ये चरणामध्ये तुकोबाराय म्हणतायत, तुका म्हणे धन्य झालो. काय म्हणतात तुकोबाराय? धन्य झालो कधी? आज विठ्ठला भेट. जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांना कळलं की अरे माझा विठ्ठल विटेवर माझी वाट पाहतोय, मी सगळं 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 फिरून 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 शेवटी पंढरपुराला आलो, तेव्हा मला कळलं की अरे माझा विठ्ठल माझा पांडुरंग विटेवर उभा आहे आणि तो माझी वाट पाहतोय. आणि ज्या वेळेत भगवंताची माझी भेट झाली ना, त्या वेळेत मी धन्य झालो, कारण मी आज विठ्ठलाला भेटलोय आणि आज माझ्या या जीवाला खरोखर विसावा मिळालाय, मला शांती सुख समाधान मिळालंय. आता तुझ्या चरणीच हा माझा पूर्ण देह लीनच होतोय. पूर्ण अखंड शरण जावं त्या भक्त जेव्हा त्या भगवंताला जेव्हा शरण जातोय ना, तेव्हा शरण आलेल्या भक्ताचं रक्षण करणं हे त्या भगवंताचं कर्तव्य आहे. आणि नक्कीच तो आपली वाटच पाहतोय ना. विटेवर उभा हा कमरेवर आहे ना, कमरेवर हात ठेवून उभा आहे. म्हणजेच काय? तो वाट पाहतोय, अरे माझा भक्त कधी येतोय, तो अडचणीत आहे का काय. हे सगळं भगवंताच्या गोष्टी चालू असतात. परंतु भक्त हा नको नको तिकडे भरकटल्यामुळं त्याला भगवंताची ओळख होत नाही. आणि जोपर्यंत त्या भगवंताच्या चरणापर्यंत पोचत नाही, चरणापर्यंत जात नाही, तोपर्यंत कुठल्याही जीवाला, त्या आत्म्याला, त्या परमात्म्याला विसावा मिळणार नाही, शांती मिळणार नाही, सुख मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. मग आपल्याकडे पैसा किती असो, अखंड संपत्ती असो, किती तीर्थाटन करो, किती मंदिर करो, नामस्मरण भक्तीमध्ये लीन होऊन अंतःकरण शुद्ध अंतःकरण पवित्र अंतःकरणाने जेव्हा भगवंता चरणी आपण लीन होतो ना, त्याच वेळेमध्ये विठ्ठल आपल्याला भेटतोय आणि त्याच वेळेमध्ये या जीवाला विसावा मिळतोय. या अभंगातून तुकोबारायांना हे स्पष्ट सांगायचंय की तीर्थाटन करून उपयोग नाही, तर शुद्ध अंतःकरणातून, पवित्र अंतःकरणातून भगवंताला शरण गेलं, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये जेव्हा आपण लीन होतो ना, तेव्हा नक्कीच आपल्याला भेटतोय विठ्ठल पांडुरंग आपल्या भेटीशी आहे. त्याच वेळेमध्ये आपल्याला तो भेटतोय आणि त्याच वेळे या आत्म्याला जे काही सुख शांती समाधान पाहिजे ना, ते मिळते. रामकृष्ण.